गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या आपण एक्झाम्पल 10 पर्यंत आलो होतो. आज लेक्चर नंबर 69 मध्ये एक्झाम्पल 11 पासून आपण स्टार्ट करणार आहे. एक्झाम्पल 11 ऑन पेज नंबर 860. फाइंड द फोरियर कोसाइन ट्रांसफॉर्म ऑफ f of x which is equal to x for 0 is less than x is less than 1 by 2. f of x is equal to 1 minus x for 1 by 2 is less than x is less than 1. f of x is equal to 0 for x is greater than 1. Write the inverse transform. Inverse transform सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. Solution. Given that f of x is equal to x for 0 is less than x is less than 1 by 2. f of x is equal to 1 minus x for 1 by 2 is less than x is less than 1. f of x is equal to 0 for x is greater than 1. That means what? The limit is from 0 to 1 by 2 is one integral, plus 1 by 2 to 1 is other integral, and 1 to infinity other integral. That means what? 0 to infinity चं split up आपल्याला 3 इंटेग्रल मध्ये करायचं आहे. To find that the Fourier cosine transform of f of x, hence Fourier cosine transform is capital F of s which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of x into cos s x dx. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आणि दिलेलं जे f of x is equal to given that आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणालो. f of x is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity cos s x into f of s dx हा झाला इक्वेशन नंबर 3, जे की आपल्याला काय म्हटलेलं आहे, राईट द इनवर्स ट्रान्सफॉर्म. तर हे झालं इनवर्स ट्रान्सफॉर्म, म्हणजे f of x स्मॉल f of x इज द इनवर्स ट्रान्सफॉर्म, इनवर्स फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ f of s. इक्वेशन 2 implies capital F of s which is equal to under root 2 upon pi in bracket या 0 to infinity ला 0 to 1 by 2, 1 by 2 to 1 आणि 1 to infinity अशा 3 भागामध्ये आपण त्याला डिवाइड केलं. हे कसं हो, कोणत्या नियमाने होते हे तुम्हाला माहित आहे. डेफायनाइट इंटेग्रलची प्रॉपर्टी इंटेग्रल a to b which is equal to integral a to c f of x dx, म्हणजे इंटेग्रल a to b f of x dx जर असेल तर which is equal to integral a to c f of x dx plus integral c to b f of x dx. या प्रॉपर्टीने आपण दोनच नाही तर त्याचे कितीही बायफर्गेशन करू शकतो. सो f of s which is equal to under root 2 upon pi in bracket integral 0 to 1 by 2 x into cos s x dx. कारण की जेव्हा x 0 पासून 1 by 2 पर्यंत जातो त्यावेळेस f of x is equal to x आहे, प्लस इंटेग्रल 1 by 2 to 1 in bracket 1 minus x into cos s x dx. जेव्हा x 1 by 2 to 1 पर्यंत लिमिट्स आहे तेव्हा f of x is equal to 1 minus x प्लस इंटेग्रल 1 to infinity 0 into cos s x dx. जेव्हा x is greater than 1 म्हणजे 1 to infinity पर्यंत त्यावेळेस f of x is equal to 0 आहे. आता इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, which is equal to under root 2 upon pi in bracket x first function into sin sx upon s limits from 0 to 1 by 2 minus integral 0 to 1 by 2 x ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि cos sx चं इंटिग्रेशन sin sx upon s dx.
प्लस दुसऱ्याचं सुद्धा इंटिग्रेटिंग बाय पार्टनीच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 1 मायनस एक्स इज द फर्स्ट फंक्शन इंटू कॉस एस एक्स इंटिग्रेशन साइन एस एक्स अपॉन एस लिमिट्स फ्रॉम 1/2 to 1. इथे लिमिट होतं 0 to 1/2 मायनस इंटेग्रल 1/2 to 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स इज -1 इंटू इंटिग्रेशन ऑफ cos sx dx is sin sx upon s dx. Bracket complete which is equal to under root 2 upon pi. जर अप्पर लिमिट ठेवली आपण 1/2 तर 1/2 इंटू साइन s/2 अपॉन s येईल. लोअर लिमिटच्या वेळी 0 इंटू एनिथिंग इज 0. त्याच्यानंतर हा मायनस आणि याचं इंटिग्रेशन जर केलं तर मायनस कॉस एस एक्स अपॉन एस येते. म्हणून मायनस मायनस प्लस 1 अपॉन एस चा वर्ग ब्रॅकेट मध्ये कॉस एस एक्स लिमिट्स फ्रॉम 0 to 1/2 प्लस 1 जर ठेवलं तर 1 मायनस 1 0 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. आणि जर 1/2 ठेवलं लोअर लिमिट तर काय होईल मायनस लोअर लिमिटचा मायनस 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2 साइन s/2 अपॉन s. हे झालं याचं. आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. पुन्हा याचं इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन s चा वर्ग म्हणजे या cos s x अपॉन s आणि पहिलेचा s म्हणून मायनस 1 अपॉन s चा वर्ग cos s x 1/2 to 1 लिमिट्स. So which is equal to under root 2 upon pi in bracket sin s divided by 2 upon 2s plus cos s divided by 2 upon s चा वर्ग minus 1 upon s चा वर्ग. म्हणजे इथं काय केलं इथं आपण 1/2 ठेवलं x च्या ठिकाणी म्हणून cos s/2 upon s चा वर्ग आणि लोअर लिमिट cos x ची 0 ठेवल्यावर cos 0 is 1 minus 1 upon s square minus sin s/2 upon 2s minus cos s divided by s square. अप्पर लिमिट 1 जर ठेवली तुम्ही x च्या जागी तर आणि लोअर लिमिट मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि cos s/2 upon s square होऊन जाईल. तर हे cos s/2 upon s square plus cos s/2 upon s square हे होऊन जाईल 2 times cos s/2 upon s square. sin s/2 upon 2s minus sin s/2 upon 2s will be cancel आणि minus 1 upon s square minus cos s upon s square एवढं शिल्लक राहील. f of s which is equal to under root 2 upon pi in bracket 2 cos s/2 upon s square minus cos s upon s square minus 1 upon s square. याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. आणि इक्वेशन 3 मध्ये जे आपण f of x ची व्हॅल्यू लिहिलेली आहे इन इक्वेशन 3 कॉमा f of x is called the inverse Fourier transform of capital F of s जे की आपल्याला लिहायला सांगितले होते. नेक्स्ट एग्जांपल 12 ऑन पेज नंबर 861. काय आहे हो दुसरा एग्जांपल 12व्या नंबरचा. फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ द फंक्शन f of x which is equal to 1 plus x by a comma minus a is less than x is less than 0. f of x is equal to 1 minus x by a comma 0 is less than x is less than a आणि f of x is equal to 0 otherwise. म्हणजे ज्या वेळेस तुमचा x मायनस a पासून 0 पर्यंत जाते त्यावेळेस तुम्हाला f of x दिलेली आहे 1 plus x upon a. ज्या वेळेस x 0 पासून a पर्यंत जाते त्यावेळेस आपल्याला f of x ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 minus x upon a. आणि ज्या वेळेस अदरवाइज म्हणजे आता याच्या पुढे जाऊ आपण a to infinity त्यावेळेस f of x दिलेली आहे आपल्याला. म्हणजे a to infinity म्हणण्यापेक्षा अदरवाइज मग काही बी असो तर त्यावेळेस आपल्याला 0 दिलेला आहे त्याच्यामुळे तिसऱ्या इंटिग्रलची आपल्याला गरजच नाही. सोल्युशन गिवन दॅट f of x is equal to 1 plus x by a
minus a is less than x is less than 0, f of x is equal to 1 minus x by a, 0 is less than x is less than a, and which is f of x is equal to 0 otherwise. To find Fourier transform of the function f of x, आपल्याला Fourier transform of the function f of x काढायचा आहे. Hence Fourier transform of the function f of x is given by capital F of s, which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity f of x into e to the power I s x dx. So which is equal to 1 upon under root 2 pi in bracket integral from minus a to 0. That means this minus a to 0. At that time f of x is equal to bracket मध्ये 1 plus x by a into e to the power I s x dx plus limits from 0 to integral 0 to a, integral 0 to a. At that time f of x is equal to 1 minus x by a e to the power I s x dx and other limit. Otherwise याच्यानंतरचं इंटेग्रल येणार त्यावेळेस f of x 0 असल्यामुळे ते आपण लिहिलंच नाही. आता इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स न 1 plus x by a फर्स्ट फंक्शन घ्या पहिल्या इंटेग्रल मध्ये. सो विच इज इक्वल टू 1 upon under root 2 pi taken out outside the bracket. That means common for both the terms in bracket 1 plus x by a is the first function and integration of e to the power I s x is e to the power I s x upon I s limits from minus a to 0 minus integral minus a to 0 limit of first function derivative of first function 1 plus x by a is 1 by a and integration of second function is e to the power I s x upon I s into dx. ब्रॅकेट कंप्लीट प्लस दुसऱ्या इंटेग्रल साठी 1 मायनस एक्स बाय ए याला फर्स्ट फंक्शन घेऊ. सो ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स बाय ए इंटू इंटेग्रेशन ऑफ ई टू द पॉवर आय एस एक्स डी एक्स इज ई टू द पॉवर आय एस एक्स अपॉन आय एस लिमिट्स फ्रॉम 0 टू ए मायनस इंटेग्रल लिमिट्स फ्रॉम 0 टू ए इन ब्रॅकेट डेरिवेटिव ऑफ 1 मायनस एक्स बाय ए इज minus 1 by a into e to the power I s x upon I s into dx. Bracket complete, bracket complete. So which is equal to 1 upon under root 2 pi in bracket. Upper limit जर 0 ठेवलं तर e to the power 0 is 1 हे 0 होऊन जाईल म्हणजे 1 upon I s मिळेल आपल्याला 1 upon I s मिळेल. आणि ज्यावेळेस लोअर लिमिट ठेवाल तुम्ही मायनस ए त्यावेळेस मायनस ए अपॉन ए म्हणजे मायनस 1 मायनस 1 म्हणजे 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 म्हणजे या पहिल्या ब्रॅकेटेड व्हॅल्यूचं काम झालं. मायनस हा 1 अपॉन ए हा डिवाइडचा आय एस आणि याचं इंटेग्रेशन केल्यानंतर ई टू द पॉवर आय एस एक्स अपॉन आय एस म्हणजे आयचा वर्ग एसचा वर्ग मायनस हा मायनस 1 अपॉन ए आयचा वर्ग एसचा वर्ग in bracket e to the power I s x limits from minus a to 0 plus आता इथे जर अप्पर लिमिट ठेवली आपण इथे जर अप्पर लिमिट ठेवली तर काय होते a जर ठेवली तर a अपॉन a 1 मायनस 1 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 आणि जर लोअर लिमिट ठेवली आपण 0 तर लोअर लिमिटचा मायनस आणि ई टू द पॉवर 0 इज 1 अपॉन आय एस येते आपल्याला मायनस 1 अपॉन आय एस या ब्रॅकेटेड व्हॅल्यूचं काम झालं. आता हे शेवटचं मायनस मायनस प्लस ओके 1 अपॉन ए हा आहे इथे 1 अपॉन आय एस आहेच इथे आणि याचं इंटेग्रेशन जर केलं ई टू द पॉवर आय एस एक्स अपॉन आय एस जो की आपण बाहेर लिहिलेला आहे आणि म्हणून आयचा वर्ग एसचा वर्ग झालेला आहे लिमिट्स फ्रॉम 0 टू ए. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 पाय इन ब्रॅकेट. आता हा 1 अपॉन आय एस
एक प्लस आहे एक मायनस आहे त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं. आणि हे आयचा वर्ग म्हणजे -1 आणि हा मायनस म्हणजे हे प्लस होऊन जाईल 1/a एस चा वर्ग ब्रॅकेटमध्ये. अप्पर लिमिट ठेवलं तर एनिथिंग रेस टू 0 इज 1 होऊन जाईल. मायनस लोअर लिमिट जर ठेवलं -a तर -e⁻−ISA होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आहे -1/s चा वर्ग a हे तर कटला. इन ब्रॅकेट अप्पर लिमिट ठेवलं तर e⁻ISA मायनस लोअर लिमिट जर ठेवलं तर एनिथिंग रेस टू 0 इज 1. आता 1/as चा वर्ग आणि मायनस मायनस प्लस 1/as चा वर्ग म्हणजे हे होऊन जाईल 2 टाइम्स ऑफ 1/as चा वर्ग. म्हणून विच इज इक्वल टू 1/√2π इन ब्रॅकेट 2/as चा वर्ग मायनस 1/as चा वर्ग जर आपण इथून कॉमन काढला मायनस 1/as चा वर्ग जर आपण या टर्म मधून आणि या टर्म मधून कॉमन काढला तर इथं शिल्लक राहते e⁻ISA आणि इथं शिल्लक राहते प्लस e⁻−ISA ब्रॅकेट कंप्लीट. सो विच इज इक्वल टू आता जर 2 कॉमन काढलं अपॉन as चा वर्ग पुन्हा कॉमन काढला तर विच इज इक्वल टू 2/as चा वर्ग इंटू अंडर रूट मध्ये 2π जे की डिनॉमिनेटरला आहे. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं मग 1 राहिलं पहिल्या टर्मचं आणि दुसऱ्या टर्मचं मात्र 2 न मल्टिप्लाय करावं लागेल 2 न डिवाइड करावं लागेल. मल्टिप्लाय केलेला 2 बाहेर आलेला आहे डिवाइड केलेला 2 इथे आतमध्ये आहे मायनस इन ब्रॅकेट e⁻ISA प्लस e⁻−ISA अपॉन 2. Hence f of s which is equal to 2/as चा वर्ग अंडर रूट मध्ये 2π into in bracket 1 minus cos sa. Why? Because cos x is equal to e⁻IX plus e⁻−IX divided by 2 या फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे cos sa. So which is equal to 2/as चा वर्ग अंडर रूट मध्ये 2π in bracket 2 times sin square as upon 2 because 1 minus cos x which is equal to 2 times sin square x by 2 आणि इथे x ची किंमत as आहे त्यामुळे ब्रॅकेट मध्ये 2 sin square as by 2. या 2 ला √2 into √2 लिहा आणि या √2 ला कॅन्सल करा मग शिल्लक राहते न्यूमरेटरला 2√2 which is equal to 2√2 upon as चा वर्ग into √π into sin square as upon 2. आणि अशा पद्धतीनं हा एक्झाम्पल इथे कंप्लीट होतो आहे. आणि मित्र हो आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.